आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी चर्चेत असणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। त्यांचं एक वक्तव्य त्यांना महागात पडलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। नेमकं प्रकरण काय आहे थोडक्यात समजावून घेऊयात। संजय गायकवाड यांच्या गळ्यात नेहमी एक लॉकेट असतं। हे लॉकेट चर्चेचा विषय राहिलेला आहे। शिवजयंतीच्या दिवशी एका पत्रकाराला मुलाखत देत असताना लॉकेटमधील दात हा एका वाघाचा असून त्याची शिकार आपण 1987 साली केली होती असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं। आता गायकवाड यांनी उत्साहात आणि अभिमानाने हे वक्तव्य केलं असलं तरी याच वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। गायकवाडांचं हे वक्तव्य वन विभागाने गांभीर्याने घेतलं। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार कुठल्याही वन्यजीवाच्या शरीराच्या भागाचा वापर दागिन्यांमध्ये करता येत नाही। त्यामुळे बुलढाण्याच्या वनाधिकाऱ्यांनी संजय गायकवाड यांच्या गळ्यातील लॉकेट आता जप्त केलं आहे। हा दात वाघाचा आहे की अन्य कुठल्या प्राण्याचा याचा शोध घेण्यासाठी त्याला देहरादूनच्या वाईल्ड लाईफ लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे। जर हा दात वाघाचा असल्याचे सिद्ध झाल्यास गायकवाड यांच्या विरोधात वन्यजीवाच्या शिकारीचा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती वनाधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली आहे। त्यामुळे गळ्यातल्या लॉकेटमुळे संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचा फास आता आवळला जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला गायकवाडांच्या वक्तव्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका।